आज माझ्या बाळाचे 5वी पूजन आहे। नवजात बाळाच्या जन्मानंतर 5व्या दिवशी ही पूजा केली जाते। ही एक पारंपरिक विधी आहे। या पूजेत बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली जाते। याच दिवशी बाळाला वस्त्रे परिधान करतात आणि नैवेद्य दाखवतात। या पूजेत कणकेचे 5 दिवे, 5 फळे, 5 नैवेद्याला मेथीची भाजी महत्त्वाची असते। तसेच सटी मातेची पूजा केली जाते। बोहर, रुई, आंबा, साबरकांड आणि विड्याची पाने पूजेला ठेवली जातात। ही पूजा लाकडी पाट्यावर, सुपावर किंवा दगडी पाट्यावर मांडली जाते। त्याचबरोबर काजळाची डबी, सटी माता, हळकुंड, बाळघुटी, हिंग याची देखील पूजा केली जाते। त्याचबरोबर एक कागद आणि पेन सुद्धा ठेवला जातो। असं म्हणतात की आज आपल्या बाळाचं आयुष्य लिहिलं जातं। या झाडांमुळे बाळाला काट्याकुट्यांची, झाडाझुडपांची भीती वाटत नाही। हिंगाची पूजा केल्यामुळे बाळाचे पोट देखील दुखत नाही। बाळघुटीची पूजा केल्यामुळे बाळाला सगळ्याच पदार्थांची सवय लागते। आजच्या दिवशी आपल्या बाळासाठी सटवाई माताकडे चांगलं आयुष्य मागितलं जातं आणि बाळासाठी भरभरून आशीर्वाद घेतला जातो। ही पूजा प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। या पूजेजवळ लावलेले दिवे बाळाला दिसू देत नाही। काजळाच्या डबीची पूजा केल्यामुळे बाळाला दृष्ट लागत नाही। तर अशा प्रकारे पूजेला ठेवलेल्या सर्वच साहित्याची मी पूजा करून घेतली। माझ्या बाळासाठी सटेमातीकडे भरपूर आशीर्वाद मागितला। त्यानंतर दरवाजात लावलेल्या दिव्यांचीही पूजा करून घेतली। तर आमच्याकडील पद्धतीनुसार हा असा पडला 5व्या दिवशीच्या पूजेचा कार्यक्रम। तुमची ही पूजा कशा प्रकारे केली जाते? तुमच्याकडे अजून वेगळे कुठले प्रकार आहेत का या पूजेचे? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। बाय।